नमस्कार, मी विष्णू कारंपुरे महाराज। मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचा अध्यक्ष। सर्व सोलापूरकर वासियांना माझ्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना विनंती करतो, रंगपंचमी म्हणजे आपण गेल्या वर्षभरामध्ये आपले मित्र परिवार किंवा आपले संबंधित लोक व्यवहारामध्ये हे कुठं आपण संबंधित संपर्कात राहतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणास्तव किंवा वेगवेगळ्या गैरसमजमधून आपले दुरावलेला असतो। म्हणजे तो समजाचा रंग आपल्यावर पडलेला असतो। तो रंग नाहीसा करण्यासाठी पूर्वीचं रूप म्हणजे आपण जसा तसं दिसण्यासाठी हा रंगपंचमी असतो। म्हणून आपण रंग खेळतो ते की आपण वाईट गोष्टी विसरून काही आपल्या बाबतीमध्ये गैरसमजी दूर झालं ते विसरून आपण एकमेकांना गुण्यागोविंद राहण्यासाठी हा रंगपंचमी सण आहे। म्हणून विशेष करून आपण सर्वांना विनंती आहे, ऊन जास्त आहे की आपण रंगपंचमी खेळताना कोरडं रंग खेळावं। त्याचबरोबर विशेष करून ज्यांनी रंग नको असं म्हणतात लावायला, त्यांना जबरदस्ती रंग लावू नका। आणि त्याचबरोबर एकमेकाच्या संमतीने आनंदाने रंग लावा, रंग खेळा, अशा प्रकारचे आवाहन करताना एक युवकामध्ये अतिउत्साही युवक युवतीमध्ये दिसून येतं की अंडी फेकताना दिसतं, अंडी फोडताना। अंडी आपल्या डोक्यावर फोडल्यावर काय अवस्था होती सर्वांना माहीत आहे, परंतु अनेक जण अंडी हातात घेतल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात। त्यावेळेला तो गाडीवर किंवा एका वाहनावर असताना गाडीचा आणि वाहनाचा अपघात होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आपल्या काहीतरी अवयव मोडू जाऊ शकतं। कधीकधी वाईट गोष्टीसुद्धा घडू शकतात, मृत्यूअवस्था होऊ शकते। म्हणून आपण अंडीचा उपयोग करू नका। आपली संस्कृती आहे रंगपंचमी। देवादिदेव श्रीकृष्ण देवाने सुद्धा रंगपंचमी खेळलेला आहे, तसं आपण भक्ताबरोबर खेळलं, बाळगोपालाबरोबर खेळलं, श्रीरामाने खेळलेलं रंगपंचमी खेळलेला आहे, सर्व जाती धर्माने खेळलेला रंग आहे। पण अंडीचा वापर कुणी केलेला नाही, करू नये अशी माझी विनंती आहे। या बाबतीमध्ये शासनाने आणि पोलीस आयुक्तांनी सुद्धा नियम काढले, जे अंडी फेक करण्याचा प्रयत्न करतात त्याच्याविरुद्ध तक्रार करा, जागेवर त्याला कारवाई करण्यासुद्धा त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे। म्हणून सर्वांना विनंती करतो, रंगाचा बेरंग करू नका, रंगपंचमी आनंदाने साजरी करा असे मी सर्वांना आवाहन करतो। आणि परत एकदा रंगपंचमी शुभेच्छा देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर।